जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपली आजची गोष्ट आहे 89 आणि गोष्टीचं नाव काय माहिती आहे का? श्रीकृष्णाचे अफाट सामर्थ्य. फार फार पूर्वी सरस्वती नदीच्या तीरावर थोर ऋषीमुनींची सभा भरली होती. त्यांनी तेथे एक मोठा महायज्ञ सत्रयज्ञ संपन्न केला. अशा सभामधून उपस्थित श्रेष्ठ ऋषीजन बहुधा वैदिक विषय वस्तूबाबत आणि तत्त्वज्ञानाबाबत चर्चा करीत असतात. आता या विशेष सभेत असा प्रश्न उपस्थित केला गेला की भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि भगवान शिव हे 3 देव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ देव कोणता? आणि मग त्याची परीक्षा घ्यायची ठरली. आणि मग भृंग ऋषींनी त्या तिघांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि मग ते परीक्षा घेण्यासाठी सगळ्यात आधी कुठे गेले तर ब्रह्मलोकात गेले. भगवान ब्रह्मदेव, विष्णू, महेश हे तिघे अधिष्ठाते. मग आता भृंगू ब्रह्मलोकात गेले आणि ब्रह्मलोकामध्ये गेल्यानंतर तेव्हा या कार्यासाठी भृंगमुनी जेव्हा आपले पिता ब्रह्मदेव यांच्याकडे गेले तेव्हा त्यांच्याजवळ सत्वगुण आहे की नाही हे पाहण्याकरिता त्यांनी जाणून बुजून त्यांना नमस्कारही केला नाही, स्तुती पण केली नाही, सन्मानही दिला नाही. कारण त्यांना बघायचं होतं किती चिडतात. पुत्र अथवा शिष्य जेव्हा पित्याकडे अथवा गुरुकडे जातात तेव्हा त्यांना योग्य सन्मान देणे आणि त्यांची योग्य शब्दस्तुती करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. परंतु भृंगी मुनींनी मात्र हेतू पुरस्कर ब्रह्मदेवांना सन्मान दिला नाही. त्यांना या उपेक्षेची काय प्रतिक्रिया होते हे पाहायचे होते. ब्रह्मदेवांना पुत्रांच्या अशा उद्दामपणाचा फारच क्रोध झाला. भृंग ऋषी कोण होते? ब्रह्मदेवाचे पुत्र. आणि मग त्यांना क्रोध आला आणि त्यांच्या लक्षणावरून हे स्पष्ट दिसून येत होते ते भृंगूचे पतन व्हावे म्हणून शाप देण्यास तयार झाले. परंतु भृंगू त्यांचे पुत्र असल्यामुळे त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर क्रोध आवरून धरला. याचा अर्थ असा की ब्रह्मदेवामध्ये जरी रजोगुणाची अधिकता होती तरी आपले नियंत्रित करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ होते. ब्रह्मदेवांना आलेला क्रोध आणि त्यांनी केलेले त्यांचे दमन याची तुलना अग्नी आणि पाणी यांच्याशी करता येते. सृष्टीच्या प्रारंभी पाणी हे अग्नीपासून तयार होत असले तरी पाण्याने अग्नी विझविला जाऊ शकतो. त्याप्रमाणे ब्रह्मदेव जरी त्यांच्या रजोगुणामुळे अतिशय क्रोधाविष्ट झाले होते तरी भृंगू मुनी त्यांचे पुत्र असल्यामुळे ते आपल्या रजोगुण नियंत्रित करू शकले. ब्रह्मदेवाची परीक्षा घेतल्यानंतर भृंगू मुनी सरळ शिवशंकराकडे गेले. शिवाच्या निवासस्थानी कैलास लोकात गेले. भृंगू मुनी नात्याने भगवान शिवाचे बंधू होते, भाऊ आणि त्यामुळे भृंगू मुनीचे आगमन होता शिवांना फार आनंद झाला आणि ते स्वतः त्यांना आलिंगन देण्यासाठी उभे राहिले. परंतु जेव्हा भगवान शिव भृंगू मुनीकडे आले तेव्हा भृंगू मुनींनी आलिंगन देण्यास नकार दिला. कारण की त्यांना बघायचं होतं, चिडवायचं होतं शिवशंकराला की हे किती चिडतात बघूया. म्हणून ते म्हणाले, बंधू तू नेहमी अशुद्ध असतोस कारण तू तुझ्या शरीराला राग चोळून घेतोस म्हणून तू फारसा स्वच्छ नाहीस. कृपया मला स्पर्श करू नको. जेव्हा भृंगू मुनींनी शिवांना हे अतिशय अमंगल असल्याचे सांगून त्यांना आलिंगन देण्याचे नाकारले तेव्हा भगवान शिव त्यांच्यावर फार क्रोधित झाले. असे म्हटले जाते की अपराध काया वाचा मने होऊ शकतो. भृंगू मुनींनी ब्रह्मदेवाप्रती केलेल्या पहिला अपराध मनाने झालेला होता. त्यांनी शिवाचा अवमान करून त्यांची अमंगल सवयीमुळे निंदा करून त्यांच्याप्रती जो दुसरा अपराध केला होता तो वाचेचा अपराध होता. भगवान शिवामध्ये तमोगुणाचे आधिक्य आहे. भृंगूने केलेली निंदा ऐकून त्यांचे नेत्र क्रोधाने लाल झाले. राग अनावर झाला. त्यांनी त्रिशूळ उचलला आणि भृंगू मुनींना ठार मारण्यास तयार झाले. तेव्हा तेथे शिवाची अर्धांगिनी जी अर्धनारी नटेश्वर पार्वती उपस्थित होती. तिचे स्वरूप 3 गुणांचे संमिश्र आहे आणि म्हणून तिला त्रिगुणमयी म्हटले जाते. या प्रसंगी भगवान शिवाच्या सत्वगुणाला प्रेरणा देऊन तिने स्थिती नियंत्रणात आणली. ती आपल्या पतीला
च्या चरणाजवळ पडली आणि तिने आपल्या गोड शब्दांनी भृंगूला ठार न करण्याबद्दल त्यांचे मन वळविले. भगवान शिवाच्या क्रोधातून सुरक्षितपणे सुटल्यानंतर भृंगू सरळ श्वेतद्वीपात गेले, जिथे विष्णू शेषशायी नागावर समुद्रात पडलेले असतात. जाणून भृंगू मुनींनी केलेल्या तेथे भृंगू मुनीने शरीर स्तरावरून भगवंताचा अवमान करून जाणून बुजून जंगन्य पापकर्म केले. भृंगू मुनींनी केलेला पहिला अपराध मानसिक होता, दुसरा वाचिक होता आणि तिसरा शारीरिक होता. हे 3 प्रकारचे अपराध क्रमशः चढत्या श्रेणीचे आहेत. मनातल्या मनात केलेला अपराध सकारात्मक आहे, तोच वाचने केला तर तुलनेत अधिक गंभीर आहे. आणि जेव्हा शरीराने प्रत्यक्षात केला जातो तेव्हा तो सर्वात जंगन्य अपराध बनतो. भृंगू मुनींनी तेथे येऊन लक्ष्मी समक्ष भगवान विष्णूच्या छातीवर लाथ मारली आणि सर्वात मोठा अपराध केला. अर्थात भगवान विष्णू दयेचे सागर आहेत. ते भृंगू मुनींच्या कृत्यामुळे रागावले नाहीत, कारण भृंगू मुनी एक थोर ब्राह्मण होते. जरी एखाद्या ब्राह्मणाने कधी अपराध केला तरी ब्राह्मण क्षमेला पात्र आहे, हे भगवान विष्णूंनी स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून दिले. तरी असे म्हटले जाते की या प्रसंगानंतर लक्ष्मी देवी ब्राह्मणाच्या बाबतीत फारशी संतुष्ट नाही आहे, कारण तिला हे आवडलं नाही. माझा जो पती आहे विष्णू भगवान लक्ष्मीनारायण, अशाला एक ब्राह्मण येतो आणि माझ्या पतीला छातीमध्ये लाथ मारतो, हे लक्ष्मीला आवडलं नाही. म्हणून लक्ष्मी काय करते, ब्राह्मणावरती नेहमी नाराज असते आणि मग ती अप्रसन्न असल्यामुळे ती ब्राह्मणाच्या घरी जास्त जात नाही, थांबत नाही. म्हणून आपल्याला असं दिसतं की ब्राह्मण आहे ना, हे ब्राह्मण लोक थोडे गरीबच असतात, म्हणजे खाण्यापुरतेच असतात, खूप श्रीमंत नसतात. तेच क्षत्रिय लोक हे खूप श्रीमंत असतात, कारण ते लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न असते. तर त्यांनी याबद्दल कोणतीही खंत केली नाही. कलियुगाचे तथाकथित ब्राह्मण कधी कधी गर्वाने सांगत असतात की आम्ही भगवंताच्या छातीवर लाथ मारू शकतो, परंतु भृंगू मुनींनी भगवान विष्णूच्या छातीवर आपल्या पायाचा स्पर्श केला. ती एक वेगळी बाब होती, कारण तो जरी एक महाअपराध होता तरी भगवंत अतिशय थोर मनाचे असल्यामुळे त्यांनी त्याला गंभीर स्वरूपाचं मानले नाही. भगवान विष्णू भृंगू मुनीवर रागवले नाहीत किंवा त्यांना शापही दिला नाही. भगवंत ताबडतोब आपली पत्नी लक्ष्मी हिच्या समवेत शय्येवरून उठून उभे राहिले आणि भृंगूंना सादर प्रणाम केला. भृंगू मुनींना म्हणाले, हे ब्राह्मण, आपण येथे आलात हे मला मोठे वरदान आहे. कृपया काही काळ या आसनावर विराजमान व्हा. प्रिय ब्राह्मण, जेव्हा प्रथम आपले आगमन झाले तेव्हा मी आपले योग्य रीतीने स्वागत करू शकलो नाही. तो माझा मोठा अपराध झाला. मी त्याबद्दल क्षमा याचना मागतो. आपण इतके मंगलमय आणि महान आहात की आपले चरण धुतलेले जल तीर्थस्थळांना देखील पुनीत करणारे आहे. आपले चरण म्हणून मी आपल्याला विनंती करतो की मी आणि माझे परिकर यांचे निवासस्थान असलेले हे वैकुंठ पुनीत करा. हे पिता, हे ऋषी श्रेष्ठ, आपले चरण कमळ पुष्पासारखे कोमल आहेत याची मला जाणीव आहे. उलट माझी छाती वज्रासारखी कठोर आहे, म्हणून माझ्या छातीवर लाथ मारल्याने आपल्या कोमल चरणांना काही वेदना तर झाल्या असाव्यात याचे मला भय वाटते. म्हणजे बघा, कृष्णामध्ये विष्णूमध्ये केवढी सहनशीलता आहे. कोणी येऊन आपल्या छातीवर लाट ठेवतो तरी तो काय म्हणतो की माझी छाती तर वज्राची आहे, दगड आहे, पण तुमचे चरणकमल हे कोमल आहे. आणि अशा कोमल चरणांना जर काही इजा झाली तर नाही ना. म्हणजे असं विष्णू भगवंत त्या भृंगू ऋषींना विचारत आहेत. आणि मग स्पर्श करू द्या, चरणांना स्पर्श करू द्या असे बोलून भगवंतांनी त्यांचे चरण चेपण्यास सुरुवात केली. ते पाय चेपायला लागले त्यांचे. भगवान भृंगू मुनींना पुढे म्हणाले, प्रभू, आपल्या चरण स्पर्शाने माझे वक्षस्थळ आता शुद्ध बनले आहे आणि आता सौभाग्यदेवी लक्ष्मीला तेथे सदैव निवास करण्यास मोठा आनंद वाटेल याची मला खात्री आहे. चंचला हे लक्ष्मीचे दुसरे नाव आहे. ती एका ठिकाणी फार काळ थांबत नाही.
म्हणून आपण पाहतो की श्रीमंत माणसाचे कुटुंब काही पिढ्यानंतर ते गरीब होते, गरिबाचे श्रीमंत होतात. तर अशा भृंगू ऋषींनी तिन्ही देवांची परीक्षा घेतली आणि त्याच्यामध्ये विष्णू भगवंत हे पास झाले. आणि मग त्यांनी सांगितलं की त्या ऋषींच्या मेळाव्यात येऊन त्यांनी सांगितलं की सगळ्यात योग्य आणि यज्ञाचा भाग देण्यासाठी विष्णू भगवानच श्रेष्ठ आहेत, कारण त्यांना शांत आहेत ते आणि तेच योग्य आहेत आणि शांततापूर्ण जीवनाची परमसिद्धी प्राप्त करतो असा विष्णू भगवंत आहे आपले. तर अशा विष्णू भगवंताची मग त्यांनी निवड केली पहिल्या पूजेचा मान देण्यासाठी. आणि तेव्हापासून मग कुठलं पण यज्ञीय कार्य झालं तर त्याचा भाग ते कोणाला देतात, तर विष्णूला म्हणजेच कृष्णाला. तर अशी आजची आपली गोष्ट आवडली का बालमित्रांनो?